Good morning, class. How is it going? How are you all? Welcome to our education platform in Current Electricity Part 8. करंट इलेक्ट्रिसिटीच्या 8व्या भागात सर्व गुणी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज. चार्ल्स व्हिटस्टोन या सायंटिस्टने जो ब्रिज नेटवर्क तयार केला होता त्या ब्रिज नेटवर्कचा प्रॅक्टिकल फॉर्म म्हणजे मीटर ब्रिज आहे. बरोबर आहे. मी माझ्या 4थ्या व्हिडिओमध्ये तो मीटर ब्रिज कसा दिसतो हेही तुम्हाला दाखवलं होतं, तुम्हाला आठवत असेल ते. तर आज आपल्याला जो पॉईंट शिकायचा आहे तो आहे केल्व्हिन्स मेथड. पण ही केल्व्हिन्स मेथड करण्यासाठी सुद्धा मला गरज कशाची पडतीये तर व्हिटस्टोनच्या मीटर ब्रिजचीच पडतीये. म्हणजे मी बोर्डवरती जी डायग्राम ड्रॉ केलेली आहे ती तुम्ही ओळखलीच असेल. तो आहे व्हिटस्टोनचा मीटर ब्रिज की लेफ्ट हँड साईडमध्ये जो अननोन रेजिस्टन्स आपण कनेक्ट केलेला आहे की ज्याला आपण एक्सने रिप्रेझेंट केलं होतं. तुम्ही बॉक्स काढून एक्स लिहिला असता तरीसुद्धा चालला असता. मी रेजिस्टन्ससाठीचा सिम्बॉल ड्रॉ केला आहे. तर हा जो रेजिस्टन्स आहे तो अननोन आहे. आपल्याला माहीत नाही त्याची मॅग्निट्यूड किती आहे, त्याचा रेजिस्टन्स किती आहे. तो अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज हे सर्किट तयार केलं चार्ल्स व्हिटस्टोनने. किंवा आपण असं म्हणू शकतो की व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज हा व्हिटस्टोन ब्रिज नेटवर्कचा प्रॅक्टिकल फॉर्म आहे. ठीक आहे. मग काय असतं ते तर 1 मीटर लांबीचा बोर्ड आहे आणि त्यावर 1 मीटर वायर फिक्स केलेली आहे. असाच तयार झाला ना आपला व्हिटस्टोनचा मीटर ब्रिज. आठवला का तुम्हाला? बघा बरं. 4 जंक्शन्स होती सर्किटमध्ये, जशी की त्या ब्रिज नेटवर्कमध्ये होती तशी त्या मीटर ब्रिजमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवली होती. जंक्शन ए, बी, सी आणि डी. बरोबर आहे. मग मीटर ब्रिजमध्ये आपण एक रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट केला होता. तुम्हाला म्हटलं होतं की हा रेजिस्टन्स बॉक्स म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टन्स असतो की ज्याचा वापर करून आपल्याला रेजिस्टन्स बॉक्सचा वापर करून आपल्याला रेजिस्टन्स व्हॅरी करता येतो. म्हणजे व्हॅरी तर करतोय रेजिस्टन्स आपण आणि व्हॅरी केलेल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला माहीत आहे. रेजिस्टन्स बॉक्ससुद्धा तुम्ही पाहिलात त्या 4 नंबरच्या व्हिडिओमध्ये. की काढून घेतली की तेवढा रेजिस्टन्स सर्किटमध्ये काय होतो सिलेक्ट होतो. सपोज मी 20 ओहमची की काढून घेतली याचा अर्थ सर्किटमध्ये काय आहे तर 20 ओहम रेजिस्टन्स सिलेक्ट झालेला आहे. आणि असं आपण कधी करू शकतो ज्यावेळेस मी सर्किटमध्ये काय वापरते रेजिस्टन्स बॉक्स वापरते. इथं सुद्धा तुम्ही एक स्क्वेअर ड्रॉ केला असता आणि त्याच्यामध्ये रेजिस्टन्स बॉक्स असं लिहिलं असतं ना तरीसुद्धा चाललं असतं. ठीक आहे. तो व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स व्हॅरी करता येतो आपल्याला सर्किटमधला युजिंग रेजिस्टन्स बॉक्स. ठीक आहे. इथं जंक्शन बी आणि जंक्शन डीच्या मध्ये काय आहे तर एक गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला आहे. ज्या गॅल्व्हॅनोमीटरचं काम काय असतं बरं तर सर्किट बॅलन्स झालंय का नाही हे आपल्याला सांगणं. ज्यावेळेस सर्किट बॅलन्स झालेलं नाही त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटरमधून करंट फ्लो होतो. पण ज्यावेळेस बी आणि डी पॉईंटचं पोटेन्शियल एकसारखं असेल, सेम पोटेन्शियलमुळं बी कडून डी कडं करंट फ्लो पॉसिबल होत नाही. आणि अशा सिच्युएशनमध्ये गॅल्व्हॅनोमीटर काय करतो झिरो डिफ्लेक्शन दाखवतो. किंवा गॅल्व्हॅनोमीटरने दाखवलेल्या या झिरो डिफ्लेक्शनलाच आपण म्हणतो नल डिफ्लेक्शन. ठीक आहे. मग उरलेली जी जंक्शन्स आहेत ए आणि सी, ह्या ए आणि सी जंक्शनमध्ये मी काय केली तर ही 1 मीटरची अखंड बरं का ती ब्रेक केलेली नाही अनब्रेकेबल अशी वायर मी काय करून टाकलेली आहे कनेक्ट करून टाकलेली आहे बिटवीन जंक्शन ए अँड जंक्शन सी. हे जे तुम्हाला दिसत आहेत मी डार्क करून टाकलेत बघा. उलटा एल शेप तुम्हाला दिसतोय. इथे एक छोटीशी स्ट्रिप तुम्हाला दिसते. कॉपरची असते काही वेळेस ती ॲल्युमिनियमची असते. आणि या स्ट्रिपच्या खालच्या बाजूला ही जी 1 मीटरची वायर आहे ती सोल्डर केलेली असते. सोल्डरिंग केलेलं आहे त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की तिथं कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स काय होतोय तर प्रोड्यूस्ड होतोय. ठीक आहे. तो झाला त्या एक्सपेरिमेंटच्या एररचा भाग की कॉन्टॅक्ट रेजिस्टन्समुळं काय येऊ शकते तर एक्सपेरिमेंट करत असताना एरर येऊ शकते. ठीक आहे. किंवा ही अखंड जी 1 मीटरची वायर आहे ती 1 मीटरची नसणं ही सुद्धा काय आहे तर एररचाच भाग आहे. पण आपण बरोबर काय करायचं तर 1 मीटरची वायर इथं अखंड काय करायची आहे कनेक्ट करायची आहे.
त्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय सर्किटमधून करंट फ्लो करून नेण्यासाठी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी फ्लो करून नेण्यासाठी काय आहे तर सेल कनेक्ट केलेली आहे. त्या सेलच्या बरोबर सिरीजमध्ये कोण आहे प्लग की आहे. प्लग की स्विच सारखं काम करते. प्लग की प्रेस केली स्विच ऑन, सर्किटमधून काय होतोय करंट फ्लो होतोय. प्लग की काढून घेतली सर्किट स्विच ऑफ होतं, सर्किटमधून करंट फ्लो होत नाही. आणि त्यानंतर कोण आहे तर रिओस्टॅट. रिओस्टॅट हा सुद्धा काय आहे तर एक व्हेरिएबल रेजिस्टन्सच आहे. पण रिओस्टॅटचा वापर करून व्हॅरी केलेला रेजिस्टन्स आपल्याला समजत नाही. सर्किटमधला रेजिस्टन्स व्हॅरी तर होतो, पण तो किती ओहमने कमी झाला किंवा किती ओहमने झाला जास्त झाला आणि एक्झॅक्टली तो आत्ता किती ओहम आहे हे मात्र आपण सांगू शकत नाही युजिंग रिओस्टॅट. रिओस्टॅटचे 3 टर्मिनल असतात. आपण म्हणतोय की हे एक फिक्स टर्मिनल आहे जे कीपाशी जोडलेलं आहे. दुसरं एक फिक्स टर्मिनल आपण असंच मोकळं सोडून दिलं, सर्किटमध्ये कुठंही ते कनेक्ट करायचं नाही. आणि हे जे सी जंक्शनपाशी कनेक्ट केलेलं आहे ते ह्या रिओस्टॅटचं व्हेरिएबल टर्मिनल आहे. म्हणजे आता सिच्युएशन कशी तयार झाली बघा, तर एक फिक्स टर्मिनल कीपाशी जोडलं गेलं आणि दुसरं व्हेरिएबल टर्मिनल कुठं जोडलं गेलं तर सी पाशी जोडलं गेलं. ठीक आहे, म्हणजे हा रिओस्टॅट आणि हा रेजिस्टन्स बॉक्स सर्किटमधले काय आहेत तर व्हेरिएबल रेजिस्टन्सेस आहेत. आणि इथं मी कोण जोडून ठेवलं आहे तर गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, मग बघा एक्सपेरिमेंट कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण शिकत होतो व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. आज मला व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज शिकायचा नाही. व्हीटस्टोन्स मीटर ब्रिजचं जे सर्किट आहे 1 मीटरची वायर फिक्स केलेला तो जो वुडन बोर्ड आहे तो वापरून मला काय करायचे आहे केल्व्हिन्स मेथड करायची आहे. केल्व्हिन नावाच्या सायंटिस्टने गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी व्हीटस्टोनचा मीटर ब्रिज वापरला. ठीक आहे, राहील लक्षात इथंपर्यंत. व्हीटस्टोन्स मीटर ब्रिजच्या ॲप्लिकेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की व्हीटस्टोन्स ब्रिज कॅन बी यूज टू मेजर व्हॅल्यूज ऑफ व्हेरी लो रेजिस्टन्स प्रिसाइजली. एकदम लहान व्हॅल्यूचा रेजिस्टन्स आपल्याला ॲक्युरेटली मेजरमेंट करता येतं की ज्यावेळेस मी काय करते मीटर ब्रिज वापरते. आणि मीटर ब्रिजच्या तो रेजिस्टन्स कुठं जोडलेला आहे तर लेफ्ट हँड साईडला जोडलेला आहे. ठीक आहे, वी कॅन ऑल्सो मेजर द क्वांटिटीज सच ॲज गॅल्व्हनोमीटर रेजिस्टन्स, कपॅसिटन्स, इंडक्टन्स अँड इम्पेडन्स युजिंग ए व्हीटस्टोन ब्रिज. व्हीटस्टोन ब्रिजचा वापर करून अजून आपण काय काय मोजू शकतोय तर गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स मोजू शकतो, कपॅसिटन्स मोजू शकतो, इंडक्टन्स मोजू शकतो आणि इम्पेडन्ससुद्धा मोजू शकतो. त्यापैकी आता मी हे जेवढं सांगितलं की आपण मेजरमेंट आपल्याला पॉसिबल आहे युजिंग व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज, त्यापैकी आज आपल्याला मोजायचा आहे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स. लक्षात आलं आहे तुमच्या? आपण जो 1 मीटर लांबीचा बोर्ड आणि त्याच्यावरची 1 मीटरची वायर म्हणजेच मी तुम्हाला सांगते की हे आहे व्हीटस्टोनचा मीटर ब्रिज. पण हा व्हीटस्टोनचा मीटर ब्रिज वापरून मी करणार काय आहे तर आपण परफॉर्म करतोय केल्व्हिन्स मेथड. आज जे मी तुम्हाला शिकवणार आहे ना ती काय आहे तर केल्व्हिन्स मेथड आहे. मग आता हे सर्किट तर तुम्हाला पाठ आहे. हे सर्किट कोणाचं आहे तर व्हीटस्टोन्स मीटर ब्रिजचं आहे. आता बघा मी चेंजेस काय करते, गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स मोजायचा आहे ना, जो अननोन रेजिस्टन्स असतो त्याची जागा इथं असते. ठीक आहे, मग इथं गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स मोजण्यासाठी असं थोडीच ना केलं जातं की गॅल्व्हनोमीटरमधून त्याचा रेजिस्टन्स वेगळा केला आणि मग त्या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स मोजला, असं नसणार आहे. तर गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स म्हणजे गॅल्व्हनोमीटरच्या आतमध्ये एक कॉईल असते आणि ती कॉईल कंडक्टरपासून तयार झालेली असते. आणि तुम्हाला माहिती आहे मग कंडक्टर जरी आपण म्हणत असू की मेटल आहे की लार्ज मॅग्निट्यूड ऑफ करंट तो फ्लो करून नेण्यासाठी एबल आहे, अशाही सिच्युएशनमध्ये तो कंडक्टर काहीतरी रेजिस्टन्स सर्किटमध्ये ऑफर करतो. आणि तो रेजिस्टन्स गॅल्व्हनोमीटरमध्ये असलेल्या कॉईलचा तो रेजिस्टन्स मला काय करायचा आहे मेजरमेंट करायचा आहे युजिंग केल्व्हिन्स मेथड. म्हणून तो गॅल्व्हनोमीटरच मला इथे लेफ्ट हँड साईडमध्ये कनेक्ट करणं गरजेचं आहे. मग मी बघा केला, गॅल्व्हनोमीटरचं पहिलं टर्मिनल म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल या गॅपमध्ये, निगेटिव्ह टर्मिनल इथं कनेक्ट करून टाकलं आणि पहिल्या म्हणजे लेफ्ट हँड साईडच्या गॅपमध्ये लेफ्ट गॅपमध्ये मी काय करून टाकलेलं आहे गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करून टाकलेलं आहे की ज्या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स आपण काय करणार आहोत फाइंड आउट करणार आहोत. इथं रेजिस्टन्स बॉक्स ॲज इट इज असेल. ठीक आहे,
ही 1 मीटरची वायर आता तुम्ही मीटर ब्रिज वापरताय म्हटल्यावरती ती सुद्धा असेल. सेल असणार आहे करंट सेंड करण्यासाठी गॅलॉनोमीटरमधून, रेझिस्टन्स बॉक्समधून. की असेल सर्किट ऑन ऑफ करण्यासाठी. रिओस्टॅटसुद्धा असेल, गॅलॉनोमीटरची काही ॲडजस्टमेंट तुम्हाला चेंज करायची असेल तर त्याच्यासाठी. स्लायडिंग जॉकीसुद्धा असेल की जी ह्या गॅलॉनोमीटरच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेली असेल. पण मग बघा आता ह्या सर्किटमध्ये तुम्हाला दोन गॅलॉनोमीटर दिसायला लागले. एक इथं दिसतोय आणि एक इथं दिसतोय. मग आता मनात विचारेल की हे दोन्ही गॅलॉनोमीटर वेगवेगळं डिफ्लेक्शन दाखवतील का? तर मी तुम्हाला म्हणते की नाही. सर्किटमध्ये जोडले गेलेले हे दोन्ही गॅलॉनोमीटर सेम डिफ्लेक्शन दाखवतात. म्हणजे हा गॅलॉनोमीटर सर्किट बॅलन्स आहे का नाही हे दाखवण्याचं काम सुद्धा करतो. प्लस या गॅलॉनोमीटरचा रेझिस्टन्ससुद्धा आपल्याला मोजता येतो. म्हणजे एकाच गॅलॉनोमीटरने आपल्याला 2 कामं शक्य आहेत. हा रिडिंगसुद्धा दाखवेल, हा झिरो डिफ्लेक्शन नल डिफ्लेक्शनसुद्धा दाखवेल आणि या गॅलॉनोमीटरच्या कॉईलचा रेझिस्टन्ससुद्धा आपल्याला काय करता येईल, मेजरमेंट करता येईल. मग जे काम या पहिल्या गॅलॉनोमीटरमुळे आपल्याला शक्य होणार आहे त्याच्यासाठी हा दुसरा गॅलॉनोमीटर कनेक्ट करण्याची गरज नाही. येते का तुमच्या लक्षात? म्हणजे केल्व्हिन्स मेथडमध्ये होईल काय, व्हीटस्टोन्सच्या मीटर ब्रिज परफॉर्म करत असताना मी जो गॅलॉनोमीटर बी आणि डीमध्ये कनेक्ट केला होता तिथं तो गॅलॉनोमीटर कनेक्ट करायची आता आपल्याला गरज नसेल. आपण बी पासून एक वायर काढायची आणि त्या वायरला डिरेक्टली काय कनेक्ट करून टाकायची, स्लायडिंग जॉकी कनेक्ट करून टाकायची आणि इथं सर्किट बॅलन्स आहे का नाही हे दाखवण्याचं काम कोण करील, तर हा गॅलॉनोमीटर करेल. ठीक आहे. पण मग आता अजून एक डिफरन्स तयार होईल मीटर ब्रिजच्या सर्किटमध्ये आणि केल्व्हिन्स मेथडच्या सर्किटमध्ये. ते म्हणजे गॅलॉनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवणार नाही, झिरो डिफ्लेक्शन दाखवणार नाही, तर तो आपल्याला काहीतरी डिफ्लेक्शन दाखवेल. तुम्ही म्हणाल की का बरं दाखवेल हा? तर बघा करंटची डायरेक्शन बघा. सेलने करंट सेंड केला. कुठं आला हा करंट? ए पाशी आला. ए पासून ह्या स्ट्रिपमधून तो इथं आला. इथून जी वायर होती त्या वायरमधून तो गॅलॉनोमीटरमध्ये गेला. गॅलॉनोमीटरमधून तो इथं आला आणि इथून तो पुढं जाईल आणि आपलं सर्किट काय होईल, कंप्लीट होईल. ठीक आहे. मग बघा आता ए पासून करंट निघाला, इथून वायर आहे, सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून करंट येतोय, इथं येतोय, इथून तो इथं येतोय, इथून तो इथं आला, गॅलॉनोमीटरच्या इथंपर्यंत आला. मग आता करंटच्या रस्त्यामध्येच ए पासून करंट फ्लो व्हायला सुरुवात झाली आणि करंटच्या रस्त्यामध्येच तुम्ही काय जोडून ठेवलाय तर गॅलॉनोमीटर, आणि मग पुढे तुम्हाला काय दिसतंय तर जंक्शन बी. म्हणजे हा करंटचा रस्ता आहे, करंटचा पाथ आहे फ्रॉम जंक्शन ए टू जंक्शन बी आणि तुम्ही त्या रस्त्यामध्येच गॅलॉनोमीटर कनेक्ट करून ठेवलाय. मग तुम्ही मला सांगा आता जर रस्त्यामध्येच आपला गॅलॉनोमीटर असेल तर त्या गॅलॉनोमीटरमधून करंट फ्लो होणार नाही का? तर होणार. करंट फ्लो होणार. गॅलॉनोमीटरमधून करंट काय होतोय तर फ्लो होतोयच, कारण तो करंटच्या पाथमध्येच आहे, तो करंटच्या रस्त्यामध्येच आहे. आपण नाही का समजा रस्त्याने निघालोय आणि मध्ये एक खड्डा आला आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी साचले आणि त्या खड्ड्याच्या इकडून तिकडून जायला मला रस्ताच नाही आहे, म्हणजे मला त्या खड्ड्यातूनच जावं लागतं. मग मी गेले, त्या खड्ड्यातून मी पलीकडे गेले. आता त्या खड्ड्यामध्ये पाणी असेल तर माझे पाय ओले होतीलच नाही का? मग तसं जर गॅलॉनोमीटर त्या करंटच्या रस्त्यामध्ये असेल तर तो करंट त्या गॅलॉनोमीटरमधून फ्लो होणारच. असं होणार नाही की गॅलॉनोमीटरमधून करंट जात नाही आहे, डिरेक्टली तो कुठं आला तर बी पाशी आला. म्हणजे याचा अर्थ असा, जर गॅलॉनोमीटरमधून करंट फ्लो होतोय तर गॅलॉनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवेल का आपल्याला? नाही. आणि गॅलॉनोमीटरने नल डिफ्लेक्शन नाही दाखवली आपल्याला तर मग आपण असं समजायचं का की आपलं सर्किट बॅलन्स नाही? येत आहे का लक्षात तुमच्या मला काय म्हणायचं आहे ते? म्हणजे केल्व्हिन्स मेथड पुरतंच मी फक्त बोलते की ह्या केल्व्हिन्स मेथडमध्ये होईल काय, हा गॅलॉनोमीटर नेव्हर शोज झिरो डिफ्लेक्शन इन केल्व्हिन्स मेथड. हा जो गॅलॉनोमीटर आहे इथं कनेक्ट केलेला लेफ्ट हँड साईडच्या गॅपमध्ये, तो गॅलॉनोमीटर झिरो डिफ्लेक्शन कधीच दाखवणार नाही. मग तुम्ही आता म्हणाल की झिरो डिफ्लेक्शन नाही म्हणजे सर्किट बॅलन्स नाही. असं सुद्धा होणार नाही. आपल्याला हे सर्किट बॅलन्स झालंय का नाही हे कळतं. आता कसं कळतं लक्ष देऊन ऐका. बघा मी काय करीन, ह्या रिओस्टॅटचा जो वरचा रिओस्टॅटसुद्धा तुम्ही पाहिला त्या 4 नंबरच्या व्हिडिओमध्ये, तर इथं रिओस्टॅटच्या वरती एक काळा नॉब असतो, ब्लॅक कलरचा नॉब आहे. त्या नॉबला मी काय करील तर ॲडजस्ट करेल. कशासाठी ॲडजस्ट करायचं
तर तुम्ही इथं तो नॉब हलवला की गॅल्व्हनोमीटर तुम्हाला काय करतो, डिफ्लेक्शन दाखवतो. ठीक आहे, मग डिफ्लेक्शन दाखवतो तर तुम्ही ती डिफ्लेक्शन सिलेक्ट करायची. बघा इथं गॅल्व्हनोमीटर आहे, त्याचं हे सेमी सर्क्युलर स्केल आहे. इथं त्याचा पॉइंटर आहे, इथं असेल 0, इथं असेल 5, इथं असेल 10. इक्वल डिफ्लेक्शन आहे. इथं सुद्धा राईट हँड साईडला 5 आणि इथं सुद्धा काय असेल 10. मग आता तुम्ही काय करा, ज्यावेळेस तुम्ही हा रिओस्टॅट हलवता ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की पॉइंटर काय होतोय, तर ह्या सेमी सर्क्युलर स्केलवरून मूव्ह होतोय. 0वर तर येतच नाही का, तर गॅल्व्हनोमीटरमधून करंट फ्लो होतोय. मग तुम्ही एकतर त्या पॉइंटरला 5 डिव्हिजनला ॲडजस्ट करा. रिओस्टॅटने आपल्याला ते ॲडजस्ट करता येतं. की प्रेस करायची, सेल तिचं काम करेल करंट सेंड करण्याचं. गॅल्व्हनोमीटरमधून करंट सेंड होईल की ज्यामुळे गॅल्व्हनोमीटरनं 0 डिफ्लेक्शन दाखवणं शक्य होणार नाही. मग गॅल्व्हनोमीटर काहीतरी दाखवेल. तो समजा 1 दाखवतोय, 2 दाखवतोय, 3 दाखवतोय, 4 दाखवतोय. पण मग आपण काय करायचं, रिओस्टॅटने अशी ॲडजस्टमेंट करायची की एकतर 5 सिलेक्ट करा, किंवा तुम्ही काय करू शकता 10 सिलेक्ट करा, किंवा 15 सिलेक्ट करा, किंवा 20 सिलेक्ट करा. सपोज मी सिलेक्ट केला 5 डिव्हिजन. तर आत्ता ह्या सिच्युएशनमध्ये ह्या सर्किटसाठी हा 5 डिव्हिजन तुमच्यासाठी काय असेल, तर 0 डिफ्लेक्शन असेल. कळतंय का तुम्हाला? म्हणजे हा 5 आला, पॉइंटरने तुम्हाला 5 शो केला रे केला की तुम्ही म्हणायचं गॅल्व्हनोमीटरने काय दाखवली आहे, तर नल डिफ्लेक्शन दाखवली आहे, 0 डिफ्लेक्शन दाखवली आहे. राहील लक्षात? केल्विन्स मेथडमध्ये गॅल्व्हनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवू शकत नाही. का? तर त्या गॅल्व्हनोमीटरमधून करंट फ्लो होत असतो ना, आणि मग करंट फ्लो होतोय म्हटल्यावरती तो डिटेक्ट करील करंट गॅल्व्हनोमीटर, आणि काय करील तर शो करील तुम्हाला. म्हणजे तो 0 नाही शो करणार. पण मग तुम्हाला तर नल डिफ्लेक्शन पाहिजे, म्हणून मग नल डिफ्लेक्शन म्हणून आपण काय सिलेक्ट करतो, एक तर 5 डिव्हिजन सिलेक्ट करा, किंवा 10, किंवा 15, किंवा 20. तुम्हाला हवी ती डिव्हिजन तुम्ही नल डिफ्लेक्शन म्हणून काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. इथंपर्यंत आलं लक्षात? आणि ती डिव्हिजन सिलेक्ट करण्यासाठी फक्त इथं कोणाचा वापर झालेला आहे, तर रिओस्टॅटचा वापर झालेला आहे. ठीक आहे. आत्ता प्रत्यक्ष रीडिंग घ्यायचं काम सुरू करायचं. म्हणजे काय करायचं, तर रेजिस्टन्स बॉक्समधून एक की काढायची. ज्यावेळेस आपण की काढतोय म्हणजे आपण ह्या सर्किटमध्ये रेजिस्टन्स सिलेक्ट करतोय. सपोज मी की काढली 50 ओहमची. तर याचा अर्थ रेजिस्टन्स बॉक्सचा वापर करून आपण सर्किटमध्ये 50 ओहम इतका रेजिस्टन्स सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे. मग काय करायचं, इथं जी स्लायडिंग जॉकी जी तुम्हाला मी 4 नंबरच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती की पेनसारखं दिसणारं एक डिव्हाइस आहे, हातामध्ये घ्यायचं आणि काय करायचं, तर टॅप करायला सुरुवात करायची. टॅप करायचं, स्लाईड करायचं नाही. टॅप करणं म्हणजे जस्ट चिकटवायचं त्या वायरवरती की जेणेकरून टेम्पररीली कॉन्टॅक्ट तयार झाला पाहिजे त्या वायरबरोबर त्या स्लायडिंग जॉकीचा. ठीक आहे. स्लाईड करण्यामुळं होईल काय, तर फ्रिक्शन तयार होईल. फ्रिक्शन तयार झालं की हीट तयार होते. हीट तयार झाली की वायरचा रेजिस्टन्स इन्क्रीज होतो. रेजिस्टन्स इन्क्रीज झाला की करंट कमी होईल. आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट कशावरती होणार आहे, तर त्या गॅल्व्हनोमीटरच्या रेजिस्टन्सवर होणार आहे. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त ॲक्युरसीने काम नाही करता येणार, असं मला म्हणायचं होतं. तर आपण टॅप करतोय. टॅप केल्यामुळं होईल काय, तर फ्रिक्शन तयार होणार नाही आणि गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स मॅक्झिमम ॲक्युरेसीने फाइंड आउट करता येईल. शिवाय ज्या वेळेस आपण टॅप करतोय त्याही वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की फार जोरात टॅप करायचं नाही आहे. जस्ट तो स्लायडिंग जॉकी त्या वायरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला पाहिजे. जर जोरात तुम्ही टॅप करत असाल तर त्याचा इफेक्ट वायरचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे त्यावरती होतो. तो कुठं कमी कुठं जास्त होतो. आणि असं जर झालं तर तुम्ही असं म्हणताय की रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड रेजिस्टन्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया, हे रिलेशन काही इस्टॅब्लिश होत नाही आणि याचा इफेक्टसुद्धा गॅल्व्हनोमीटरच्या किंवा अननोन रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवरती होतो. मग आपण एक्सपेरिमेंट करतोच मुळात कशासाठी, तर जास्तीत जास्त ॲक्युरसीने आपलं रिडिंग यावं अशी आपली इच्छा असते ना. म्हणून मग हे जे सगळ्या प्रिकॉशन्स आहेत त्या जर आपण घेत असू तर आपल्याला रिडिंग घ्यायला काही एक प्रॉब्लेम येत नाही, किंवा जे घेतलेलं रिडिंग आहे ते मॅक्झिमम ॲक्युरसीचं असतं. बरोबर ना. मग बघा स्लायडिंग जॉकी मी हातामध्ये घेते, इथं 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 थोड्या थोड्या अंतरावरती मी टॅप करून गॅल्व्हनोमीटरकडं लक्ष देते. गॅल्व्हनोमीटरचं ऑब्झर्वेशन करते. गॅल्व्हनोमीटरकडं दिसतंय काय मला गॅल्व्हनोमीटरमध्ये, तर
हा गॅलोनोमीटर मी 5 डिव्हिजन 5 ही माझी गॅलोनोमीटरने दाखवलेली नल डिफ्लेक्शन आहे असं मी कन्सिडर केलेलं आहे, बरोबर ना. तर ज्यावेळेस मी तो स्लायडिंग जॉकी वायरवर टच करते त्यावेळेस तो गॅलोनोमीटर मला ती 5 डिव्हिजन शो करत नाही. ठीक आहे, मग तुम्हाला काय करायचं तर वायरला टच करत करत टॅप करत करत अशा एका ठिकाणी यायचं, वायरच्या एका अशा पॉईंटला यायचं की जिथं गॅलोनोमीटर तुम्हाला काय करेल तर 5 डिव्हिजन दाखवेल की जी तुमच्या गॅलोनोमीटरने तुम्हाला दाखवलेली काय आहे नल डिफ्लेक्शन आहे. ठीक आहे, मग मला सपोज इथं ते मिळालं, मी इथं म्हणते की हा आहे 35 सेंटीमीटर. मग आता 100मधून 35 सेंटीमीटर गेला तर शिल्लक, तर इथं या डी पॉईंटपाशी जिथं मी डी लिहिलेलं आहे कॅपिटल डी, त्या पॉईंटपाशी मी गॅलोनोमीटर जर ऑब्झर्व केला तर मला असं दिसतंय की गॅलोनोमीटर काय करतोय 5 डिव्हिजन दाखवतोय की जी आपण नल डिफ्लेक्शन कन्सिडर केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ मला ए पासून डी पर्यंतची वायरची लेंथ मोजावी लागेल आणि डी पासून सी पर्यंतची वायरची लेंथ मोजावी लागणार आहे. आपण मीटर ब्रिजच्या एक्सपेरिमेंटमध्ये अननोन रेझिस्टन्सच्या अपोजिट जी लेंथ होती तिला LX असं म्हटलं होतं, असं आठवतं का तुम्हाला, आपण LX असं म्हटलं होतं. आता गॅलोनोमीटरच्या अपोजिट वायर आहे म्हणून आपण तिला LG असं म्हणूयात. ठीक आहे ना, लेंथ तर रिप्रेझेंट करायची मला, मग मी लेंथसाठी स्मॉल L लिहिते आणि गॅलोनोमीटरच्या समोरची हे माझ्या लक्षात यावं पटकन म्हणून मी LG असं लिहिते. आपण L1 L2 असं लिहिलं असतं तरीसुद्धा चाललं असतं, मग मी LG असं लिहिलं. मी G स्मॉल काढला तुम्ही कॅपिटल काढला तरीसुद्धा चालणार आहे. महत्त्वाचं काय आहे तर त्या LG लेटरवरून तुम्हाला ती लेंथ ए पासून डी पर्यंतची आहे हे लक्षात राहावं एवढाच उद्देश आहे. ठीक आहे, मग आता उरलेलं डिस्टन्स 100 सेंटीमीटरमधून LG निघून गेला. मग आता शिल्लक किती राहिला तर डी पासून सी पर्यंतचं अंतर की जे आहे 65 सेंटीमीटर. रेझिस्टन्स बॉक्सच्या समोरची, रेझिस्टन्स बॉक्सच्या अपोजिट ती वायर येते म्हणून आपण हे डिस्टन्स रिप्रेझेंट करूयात LRने. ठीक आहे, मग आता झालं काय तर हे मी पहिलं रिडिंग घेतलं. मग आता दुसऱ्या रिडिंगसाठी मी पुन्हा काय करेल, इथं 50 ओहम मी काढला होता ना, आता मी सपोज 60 ओहम रेझिस्टन्स सिलेक्ट करील, म्हणजे 50 ओहमची की मी काढलेलीच ठेवील आणि अजून 10 ओहमची की काढून घेईल. सर्किटमध्ये रेझिस्टन्स सिलेक्ट होईल 60 ओहम. पुन्हा हा स्लायडिंग जॉकी मी काय करील तर थोड्या थोड्या डिस्टन्सवरती टॅप करायला सुरुवात करील आणि मी पुन्हा बघील की गॅलोनोमीटरने ती कुठं डिफ्लेक्शन दाखवली 5 डिव्हिजन की जी आपल्यासाठी काय असेल तर गॅलोनोमीटरने दाखवलेली नल डिफ्लेक्शन असेल, बरोबर ना. मग असं आपण 2 रिडिंग घेऊ शकतो, 3 4 5 6 7, जितकी मॅक्झिमम रिडिंग तुम्ही घ्याल त्यांचं तुम्ही ॲव्हरेज काढाल, त्या ॲव्हरेजमुळे तुम्हाला ह्या गॅलोनोमीटरचा रेझिस्टन्स कसा मिळणार आहे तर मॅक्झिमम ॲक्युरसीचा मिळणार आहे, बरोबर आहे. मग आता ब्रिज बॅलन्स झाला हे मला कळतं ज्यावेळेस गॅलोनोमीटरने काय केलेली आहे नल डिफ्लेक्शन दाखवलेली आहे, म्हणजे 5 डिव्हिजन दाखवलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो मीटर ब्रिज आहे केल्विन्स मेथड करून पाहण्यासाठी आपण वापरलेलं जे ॲपरेटस आहे की जे व्हिटस्टोनने दिलं होतं, तर त्या व्हिटस्टोनने दिलेल्या ब्रिज नेटवर्कची बॅलन्सिंग कंडिशन होती R1/R2 = R3/R4. आपण मीटर ब्रिज बॅलन्स करत असताना सुद्धा व्हिटस्टोनची हीच कंडिशन काय केली होती वापरली होती. इथं केल्विन्स मेथड करत असताना सुद्धा ॲपरेटस कुणी दिलेला आहे तर व्हिटस्टोनने दिलेला आहे, एक वुडन बोर्ड आणि ज्यावरती अटॅच असलेली 1 मीटरची वायर. म्हणजे इथं सुद्धा मी काय करते तर बॅलन्सिंग पॉईंट शोधते, बॅलन्सिंग लेंथ शोधते मी LG आणि LR आणि गॅलोनोमीटरने दाखवलेली नल डिफ्लेक्शन शोधते. म्हणजे इथं सुद्धा मला हे सर्किट बॅलन्स करायचं आहे आणि म्हणून मी व्हिटस्टोननेच ब्रिज नेटवर्कसाठी दिलेली बॅलन्सिंग कंडिशन इथं सुद्धा वापरणार आहे आणि आपण ती मीटर ब्रिजमध्ये सुद्धा वापरली होती. ठीक आहे, आता ही जी बॅलन्सिंग कंडिशन आहे ती आपल्या सर्किटसाठी आपण काय करूयात अरेंज करून घेऊयात. R1च्या जागेवरती रेझिस्टन्स आहे ना R1 की जो रेझिस्टन्स इथं मीटर ब्रिजसाठी दिसत होता X आणि केल्विन्स मेथडसाठी काय दिसतोय G. गॅलोनोमीटरचा रेझिस्टन्स आपण कॅपिटल G या लेटरने रिप्रेझेंट करतो. म्हणजे R1च्या जागेवरती मी लिहिते रेझिस्टन्स ऑफ गॅलोनोमीटर. आलं लक्षात. R2च्या जागेवरती कोण आहे रेझिस्टन्स सिलेक्टेड फ्रॉम रेझिस्टन्स बॉक्स
की ज्याला आपण आर बॉक्स असं लिहितो. तुम्हाला फक्त कॅपिटल आर लिहायचं आहे, लिहा. मी आर बॉक्स लिहिते किंवा माझा असा अट्टहास का चालला आहे आर बॉक्स लिहिण्याचा ते तुम्हाला सांगते की तिथं आपण रेजिस्टन्स बॉक्स वापरला आहे हे आपल्या लक्षात राहतं ज्यावेळेस आपण आर बॉक्स लिहितो आहे ना त्यावेळेस. म्हणून मग आपण कॅपिटल आर लिहिला तरी चालतो किंवा मग आर बॉक्स लिहिला तरी चालतो. इज इक्वल टू R3. R3च्या ऐवजी ए पासून डी पर्यंतची वायरची जी लेंथ आहे की जिला मी LG म्हटलेलं आहे त्या वायरचा मला काय लिहावं लागेल तर रेजिस्टन्स लिहावा लागेल. मग मी असं लिहू रेजिस्टन्स ऑफ वायर AD. AD वायरचा तो काय आहे तर रेजिस्टन्स आहे. इथं मी लिहिते रेजिस्टन्स ऑफ वायर DC. डी पासून C पर्यंतची जी वायर आहे जेवढी वायर आहे 65 सेंटीमीटर तेवढ्याच 65 सेंटीमीटर वायरचा रेजिस्टन्स आपल्याला इथं लिहावा लागणार आहे की ज्याला मी RDC असा लिहिला. बरोबर आहे. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये ही जी रिक्वायरमेंट आहे ती कुणासाठीची आहे तर रेजिस्टन्ससाठी जी आहे. राईट हँड साईडला मला रेजिस्टन्स लिहावा लागतोय ए पासून डी पर्यंतच्या वायरचा म्हणजे 35 सेंटीमीटर वायरचा रेजिस्टन्स किती आहे तो इथे लिहावा लागतोय. 65 सेंटीमीटर वायरचा रेजिस्टन्स किती तो मला इथं लिहावा लागतोय. पण मग आता आपल्या बाबतीत होतंय काय हा एक्सपेरिमेंट करत असताना ज्यावेळेस मी तो स्लायडिंग जॉकी टॅप करते थोड्या थोड्या अंतरावरती त्यावेळेस मला जी मिळते बॅलन्सिंग लेंथ मला LG मिळाली आणि LR मिळाली. हा LG आणि LR ऑप्टेन करत असताना LG आणि LR मिळवत असताना मला बॅलन्सिंग लेंथ मिळते. मला त्या वायरचा रेजिस्टन्स दिसत नाही. बघा कुठे दिसतोय का तुम्हाला ह्या वायरचा रेजिस्टन्स नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये आपण इथं रेजिस्टन्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्यासाठी एक फॉर्म्युला युटिलाइज करूयात. बघा तुम्हाला माहीत आहे R डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L, R इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू A. ह्या दोघांना एकत्रित लिहिलं तर R डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L/A. देअरफॉर R डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन आपल्याला फक्त रिलेशन सांगतं. देअर इज रिलेशन बिटवीन रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर, लेंथ ऑफ कंडक्टर, लेंथ ऑफ वायर, एरिया ऑफ कंडक्टर. ठीक आहे. मग इथं मी काय करते ते डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन एका इक्वल टू साईनने आणि एका प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटने रिप्लेस करते की ज्याला आपण रो असं म्हणतो किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स असं म्हणतो किंवा आपण ज्याला रेजिस्टिव्हिटी असं सुद्धा म्हणतो. मग बघा रो इंटू L/A हा असा काय असेल आपला फॉर्म्युला असेल जो फॉर्म्युला मला इथं सबस्टिट्यूट करावा लागेल. इथं रो स्पेसिफिक रेजिस्टन्स मटेरियलवर डिपेंड असतो. इथं ए पासून C पर्यंत वायरचं मटेरियल एकसारखंच आहे म्हणजे तो कॉन्स्टंट राहील, चेंज नाही होणार. ए पासून D पर्यंत वायर असू देत आणि D पासून C पर्यंत वायर असू देत. रो कसा असेल तर कॉन्स्टंट असेल. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मी असं म्हणते की युनिफॉर्म वायर आहे, अनब्रेक्ड अशी वायर आहे. ए पासून C पर्यंत अखंड वायर आपण कनेक्ट केलेली आहे म्हणजे तिचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शनसुद्धा कसा असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या रो आणि एला आपण काहीच प्रोसेस नाही करायचं. 1, 2 असं लिहिण्याची सुद्धा गरज नाही. मला फक्त लिहावं कोणाच्या बाबतीत लागेल तर लेंथच्या बाबतीत लागेल. लेंथ ऑफ वायर AD. ए पासून D पॉईंटपर्यंतची लेंथ की जिला मी LG असं म्हणते की जी किती आहे 35 सेंटीमीटर आहे. मग मी इथं लिहिलं रो इंटू LAD/A. आता D पासून C पर्यंतच्या वायरचा रेजिस्टन्स मी कसा लिहील R इक्वल टू याला RAD म्हणूयात आपण. ठीक आहे. ए पासून D पर्यंतची जी वायर आहे तिचा रेजिस्टन्स रो इंटू LAD/A. आता D पासून C पर्यंतच्या वायरचा रेजिस्टन्स RDC इक्वल टू रो इंटू LDC. ए पासून D पर्यंत रो होता, D पासून C पर्यंत पण स्पेसिफिक रेजिस्टन्स चेंज नाही होणार का तर मटेरियल नाही बदललं वायरचं म्हणजे तो रो ॲज इट इज राहील. लेंथ ऑफ वायर फक्त काय होईल DC D to C डिवाइड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन बदलतोय का नाही, तो सुद्धा कसा राहील तर ॲज इट इज राहील. मग मी काय करते या AD वायरचा रेजिस्टन्स आणि DC वायरचा रेजिस्टन्ससाठीच्या ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इथं RAD/RDC मध्ये सबस्टिट्यूट करते. बघूयात काय येतं ते. आता सर्किट डायग्राम पुसली तरी चालणार आहे. तुमच्या डोळ्यासमोर हे सर्किट येत राहील किंवा तुम्ही आणण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला ते सर्किट जसंच्या तसं आपल्या डोळ्यासमोर दिसलंच पाहिजे. बघा
G upon R box equal to RAD काय बरं, रो इंटू LAD डिवाइड बाय A. ठीक आहे. RDC पण डिवायडेशनमध्येच आहे, डिवाइड बाय रो इंटू LDC डिवाइड बाय A. केलं सबस्टिट्यूशन आपण. पुढची स्टेप काय बरं असेल, ही जी डिवाइड झालेली टर्म आहे ती काय करूयात आपण, मल्टिप्लाय करूयात. बघा मी कसं करते. G अपॉन R बॉक्स इक्वल टू रो इंटू LAD डिवाइड बाय A. ही जी टर्म आहे ना, ही जर मी मल्टिप्लाय करून लिहिली तर हा जो डिनॉमिनेटर आहे तो मला न्यूमरेटरला लिहावा लागेल आणि हा जो न्यूमरेटर आहे तो मला लिहावा लागतो डिनॉमिनेटरला, LDC. ठीक आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला कॅन्सल आउट होईल, स्पेसिफिक रेजिस्टन्सला कॅन्सल आउट होईल आणि मग शिल्लक काय राहील बरं, G अपॉन R बॉक्स इक्वल टू LAD अपॉन LDC. बघा, G अपॉन R बॉक्स इज इक्वल टू A पासून D पर्यंत वायरची जी लेंथ होती, लेंथ आहे ना, लेंथ ऑफ वायर AD, तिला मी रिप्रेझेंट केलं होतं LG ने. का तर ती गॅलॉनोमीटरच्या अपोजिट होती, गॅलॉनोमीटरच्या समोरची लेंथ होती ना, म्हणून मी तिला LG ने रिप्रेझेंट केलं होतं. आणि LDC रेजिस्टन्स बॉक्सच्या समोरची लेंथ होती, म्हणून मी तिला रिप्रेझेंट केलं होतं LR. ठीक आहे. मग आता LG आणि LR हे तर तुम्ही फाइंड आउट केले ना, 35 सेंटीमीटर आणि उरलेला 65 सेंटीमीटर. रेजिस्टन्स बॉक्समधून रेजिस्टन्स तुम्ही स्वतः व्हॅरी केला, आधी केला 50 ओहम, नंतर केला 60 ओहम, त्याच्यानंतर 70 ओहम, 80 ओहम. तुम्हाला जेवढे रिडिंग्स घ्यायचे आहेत तेवढे तुम्ही व्हॅरी करणार होते रेजिस्टन्स बॉक्समधून रेजिस्टन्सेस. म्हणजे ही व्हॅल्यू तुम्हाला नोन आहे, ही तुम्ही फाइंड आउट केली, ही सुद्धा तुम्ही फाइंड आउट केली. म्हणजे बघा, 4 व्हॅल्यूजमधल्या 3 व्हॅल्यूज जर नोन आहे तर तुम्हाला रेजिस्टन्स ऑफ गॅलॉनोमीटर फाइंड आउट करणं सहज शक्य आहे. ठीक आहे. मग आता फॉर्म्युला बरं कसं तयार होईल आपला, G इज इक्वल टू R बॉक्स, इथं डिवायडेशनमध्ये न्यूमरेटरमध्ये होता तो पलीकडे नेला, LG अपॉन LR. बरोबर ना. किंवा मग जर तुम्हाला एखाद्या एक्झाम्पलमध्ये असं विचारलं असेल, LRची व्हॅल्यू दिलीच नसेल, तर फार मोठा इश्यू करण्याची गरजच नाही आहे. आपल्याकडे वायर किती सेंटीमीटरची आहे, 100 सेंटीमीटरची वायर आहे, म्हणजेच 1 मीटरची वायर आहे. इथं आहे आपला A पॉईंट, इथं आहे आपला C पॉईंट आणि इथं कुठंतरी तुम्हाला सापडतो D पॉईंट. याला तुम्ही म्हणताय LG आणि याला तुम्ही म्हणताय LR. आता LG तुम्हाला सापडला 35 सेंटीमीटर, तुम्ही इथूनच शोधणार ना, थोड्या थोड्या अंतरावरती टॅप करत तुम्ही इथं आला, गॅलॉनोमीटरने नल डिफ्लेक्शन दाखवली, रिडिंग्स तुम्ही ऑब्झर्व केलं 35 सेंटीमीटर, की ज्या बॅलन्सिंग लेंथला गॅलॉनोमीटरने 5 डिव्हिजन दाखवले किंवा नल डिफ्लेक्शन दाखवले. मग आता उरलेलं रिडिंग किती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी मी काय करीन, 100 सेंटीमीटर वजा 35 सेंटीमीटर. का तर वायर A पासून C पर्यंत किती सेंटीमीटरची आहे, 100 सेंटीमीटरची. आणि ह्या 100 सेंटीमीटरवरती तुम्हाला लेफ्ट हँड साईडला 35 सेंटीमीटर मिळाले, म्हणजे उरलेले डिस्टन्स काय असेल, 100 सेंटीमीटर मायनस 35 सेंटीमीटर, की जे किती असेल 65 सेंटीमीटर. मग हेच या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करत असताना मी असा फॉर्म्युला लिहू शकेल ना, फॉर्म्युल्याचं जनरलायझेशन करत असताना G इज इक्वल टू R बॉक्स इंटू LG 35 सेंटीमीटर डिवाइड बाय, आता LR लिहिण्याच्या ऐवजी मी काय लिहील, 100 मायनस LG. 100 मायनस LG म्हणजे इथं असेल 35 आणि इथं काय असणार आहे, 100 वजा 35 आणि 100 वजा 35 म्हणजेच किती असतील तर 65 सेंटीमीटर. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला रेजिस्टन्स ऑफ गॅलॉनोमीटर फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला युटिलाइज करावा लागणार आहे, किंवा मग तुम्ही हा फॉर्म्युला युटिलाइज करा, G इज इक्वल टू R बॉक्स मल्टिप्लाइड बाय LG अपॉन 100 मायनस LG, किंवा G इज इक्वल टू R बॉक्स मल्टिप्लाइड बाय LG अपॉन LR.
आता बघा बरं, जर बॅलन्सिंग लेंथ मला 50 सेंटीमीटरवरती सापडली, जी इज इक्वल टू रेझिस्टन्स बॉक्समधून मी सिलेक्ट केला सपोज 60 ओहम इतका रेझिस्टन्स मल्टिप्लाइड बाय एल जी आला 50 सेंटीमीटर, मग उरलेली 100 सेंटीमीटरमधून 50 सेंटीमीटर वजा झाला तर उरलेली लेंथसुद्धा किती असेल 50 सेंटीमीटर. असा जर बॅलन्सिंग पॉईंट मला सापडला 50 सेंटीमीटरवरती गॅल्व्हनोमीटरने नल डिफ्लेक्शन दाखवलेला, तर ही एकमेकांना कॅन्सल आउट होणारी रिडिंग्ज आहेत. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स डिरेक्टली तुम्हाला किती मिळणार आहे 60 ओहम. म्हणजे रेझिस्टन्स बॉक्समधून काढलेला रेझिस्टन्स हाच तुमचा काय असणार आहे गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स असणार आहे. म्हणून आपण असं म्हणतोय की रेझिस्टन्स बॉक्समधून रेझिस्टन्स काढत असताना असं रेझिस्टन्स काढायचा की बॅलन्सिंग पॉईंट कुठं आला पाहिजे, तर वायरच्या मिड पॉईंटला आला पाहिजे. त्याचं कारण हे आहे. ठीक आहे, आज मी जेवढं काही तुम्हाला शिकवलं ते तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करते आणि इथंच थांबते. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्यू.